money and money is love. Money is life and life is money. No money, no love in the world. Underline this sentence and note it down. आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख असले तरी तुम्हाला लोक साहेब म्हणणार. पैसा असल्यावर तुम्ही किती हलकट वागा तुम्हाला लोक मानणारच. तुम्ही कसे चालणार. पैसा असो नाही तर नसो. आणि लक्ष्मी ही कमी बुद्धीच्या माणसांच्या घरी गेल्यामुळं बुद्धिमानाची किंमत कमी झाली. हे ध्यानात ठेवा. जी माणसं वागून नालायक आहेत त्यांच्याकडे जास्त पैसा आहे. त्यांना कधी सोमवार नाही एखादच नाही काही नाही. काय वाय पहा डोळे लाल. 5 वाजले का हातात काळी पिशी 2-4 कुत्री त्याच्या माग हानल्या रोट्या दाब्याव 22 रोट्या फॅन लावला तरी वाज जाईन चालला. काही नाही काहीच नाही. तुम्हाला माणसं फक्त जिवंत दिसतात महाराज नाही तर माणसं मेलेलीच आहेत. काहीच नाही. त्याचं उत्तर लय थोडं जड आहे पण पीठ करून देतो. ब्रह्म एक 18 मोजायचे बरं का तुम्हाला. ब्रह्म एक तिला कोणची तकली माया म्हणजे ब्रह्म एक माया 2 आणि त्या मायेनं 3 गुण तयार केले. 3 गुण रजगुण तमगुण सतोगुण. आता बारीक आहे का. रजगुण आजीबाई कीर्तनाला आली नातू घेऊन आली. कीर्तनकार काही सांगू ती ध्यानच देणार नाही. नातू हसला का ती हसती. तिनं टाळी वाजवली का ती वाजती. त्यानं उडी हल्ली का ती उडी हल्ली. ती काय धार्मिक आहे का. तिला माहितच नाही बाबा नाभंग घेतलं का लावणी घेतली तिला काय घेतलं. ती गुंतली कशात मायेत. आणि तो रजगुण आहे. रजगुण आहे. हा जो पक्वाद आहे हा सत्वगुणी आहे. हा संबळ तम रजगुणी आहे. आणि ढोलकी तमगुणी आहे. ढोलकी वाद्य फार मरायला लागेल म्हातारं सुद्धा हालत आहे. ती तमगुणी आहे. वाद्य येते. आणि रजगुण तमगुण आणि सत्वगुण याच्यात रजगुण तमगुण ब्रह्म 1 माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5. भूत 5 मोजा. पृथ्वी आप तेज वायू आकाश. आता सगळ्याच्या यादा मोजा. ब्रह्म 1 माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुर्या 7 वसू 8 भक्त्या 9 9 भक्त्या अर्चन वंदन पाठ सेवन दर्शन श्रवण कीर्तन मनन निध्यासन आत्मनिवेदन. हा भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण. 18 पुराणे हर्षी 18 पुराणे हरिची गाती. आणि हे कधी कळेल योग योग विधी येणे हे सिद्धी. योग योग विधी येणे योग योग विधी योग विधी पाणी जरदा योग झालं फायनल. आता फायनल झालं. ते 18 अध्याय याच्यात आहेत.
आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नेमका जड मुद्द्यातला आहे. देहाचं महात्म्य सांगणार आहे अभंगाला गायकवाद कोणी जन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गाथा. मुलीचं नाव किती सुंदर आहे गाथा. आणि ना त्या गाथा मुलीचं नाव. महिला म्हणतात ज्ञानोबरायांचं लग्न झालं का नाही सावधरा बरं का. पण ज्ञानोबरायला लग्न न करता 4 मुलं आहेत. खाजवा डोकं तुम्ही आता. ज्ञानोबरायला 4 मुलं आहेत. कोणते ऐका पटापट ऐका. ज्ञानराज माशी साधकाचा, ज्ञानाबाई माशी अनाथाची माय, वेदशास्त्र देतिकबाई. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव पाशस्ती, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. पण ज्ञानोबरायला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव त्या मुलीचं नाव तुम्ही सांगायचं. टाळकरे. ज्ञानोबरायला मुलगी होती. ज्ञानोबरायला मुलं होती 4. वेद, योग, साधक आणि अनाथ. पण ज्ञानोबरायला एक मुलगी होती. त्या मुलीचं नावच तुम्हाला माहित नसेल. ओवी. ओवी ओवी ज्ञानोबरायची मुलगी कोण आहे ओवी. आणि 9033 ओव्या या जगाला उद्धारणार आहेत. जगाला उद्धार करणार आहे ओवी. तसं ज्ञानोबरायचं लग्न झालं नव्हतं. आता ह्या मुलीचं नाव गाथा आहे आणि गाथा नावाच्या मुलीचं अभिष्टचिंतन आहे. कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत आतला भाग चालू होता. आता कीर्तनाला सुरुवात. फक्त फटाफटा बोलावं लागेल. 17व्या अध्यायामध्ये ओवी आहे. ऐका बरं का. मागील जन्माचे भोग भोगून संपण्यासाठी यावं लागतं. आता ही मुलगी ह्या घराण्यात तळेकरांच्या घराण्यात का आली तर ह्या घराण्यामध्ये परमार्थाचा वसा आहे. आणि असं कोणी घडत नाही ना उगत बावळाटावासारख्या काही गप्पा हाणीत नका जाऊ बा. असं घडत तसं काय. आता काही लोक काय म्हणतात आता जून महिना आला का ज्यांच्या वारकरी संस्था आहे ना कोणी उठायचं ना आमचं पोर घाला आमचं पोर घाला. अरे तुमचे मेंदू भरमिष्ट झाले का. कोणाचं पाखवादे होत असतं का. 100 पोरं जर संस्थेत असले तर एखाद्या पाखवाद्या होतोय. बाकी भाकरीवारी सांभाळायची. मग तुम्हाला पटणार नाही पण सांगून टाकतो. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हा. आता ह्या घराण्यामध्ये मुलीचे वडील, मुलीचा चुलता म्हणजे नामदेव महाराज, डॉक्टर, ह्या लोकांच्या 4 गोष्टी आहेत. ऐका. यांचं प्रारब्ध चांगलं आहे, यांचा प्रयत्न चांगला आहे, यांच्यावर आईवडिलांचे आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे म्हणून परमार्थ आहे. असं बोगस होत नाही. याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये DNA ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. DNA ट्रान्सफॉर्मेशन असं घडत नाही. समजा हा मुलगा वाजवतो हा डायरेक्ट पाखोद्या नाही झाला कधीच होणार नाही. याचा आजा तरी वारकरी असला पाहिजे, याचा मामा तरी वारकरी असला पाहिजे, याच्या आईकडचं कोणीतरी वैष्णव असलं पाहिजे, साडू तरी भजने असला पाहिजे. आहे का नाही. साडू आहे का नाही. असं नाही घडणार महाराज तसं जमत नाही. तुमचं काय म्हणणं आहे. आता यांच्या घरात ही गाथा ही परमार्थातली 3री पिढी तयार झाली. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती केले तुझी प्राप्ती झाली देवा केले तुझी प्राप्ती. काशीतलं गुशीड कधी दूध पितय का. गाळातला विडू कधी फुलाचा सुगंध घेतोय का. प्रेताला किती फुलात सुगंध आहे पण लपलेला आहे. लाकडात अग्नी आहे पण लपलेला आहे. तुमच्या देव आहे पण लपलेला आहे. फुलात सुगंध आहे पण तो लपला आहे. लाकडात अग्नी आहे पण तो लपला आहे. मग तुम्ही सुगंध घ्यायचा असेल घेतलाच पाहिजे याला. असं नाही चालणार ते. असं कोणी उठायचं मग महाराज होईल सब होईल पण तो तात्पुरता होईल कायमचा नाही होणार. उत्तर परत नीट ऐका. मग ही जी गाथा नावाची मुलगी जन्माला आली या घराण्याची परंपरा याला सायंटिफिक भाषेमध्ये अनुवंशिकता म्हणतात. असं नाही
नाही तर भजण्याचा पर्याय सहसा भजण्या होतच नाही. तुम्ही सर्वे करा सगळ्या भजण्यांचा. फेल पोर आहेत, फेल. बाप पहाटपासून देवळात बोंबलत होतो, तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश. आणि त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मठान घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो उभा राहून कसा हलवी तो भाऊ. मग दिली पोरेनं बापाच्या ठोन. मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कसा गगनी झाला. असं नाही चालत. ज्ञानोबराच्या ओव्या सांगू दोनच्या. खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही, आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. का खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. तसं परमार्थ नसणारं घरानं फेल. हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाची पैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. प्राणी होय. प्राणी होय. 14व्या अध्यायाचा शेवट आला आणि शेवटचा श्लोक सुरू झाला. आणि 14व्या शेवटच्या श्लोकातली एक ओवी तयार झाली. आगा ब्रह्मया नावा. इथून ओवी संपली. आणि 15वा अध्याय सुरू करताना ज्ञानोबरायाचा कंठ दाटून आलाय. काय शब्द आहेत बाळा. आणि ज्ञानोबरायाचा कंठ दाटून आला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. आणि ज्ञानोबरायाच्या मुखातून ओवी बाहेर पडली. आता चौफाळून या हृदय आपले वरी बैसवी पाऊले. काय बोलायचं. ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या देहाचा चौरंग केला आणि त्यावर माझे गुरु निवृत्तीनाथ यांची मूर्ती बसवली. म्हणून ढसढसा डोळ्यात पाणी आलं. आणि 15व्या अध्यायात ओवी तयार झाली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकाल. काय बोलायचं आहे. माझ्या वाणीनं अनेक जन्म पुण्य केलं तेव्हा निवृत्तीनाथ माझे गुरु झाले. असं सप्त्यापुरता गण लावून आणि दिंडीपुरती पताका घेऊन जर देव मिळत असता. असं काही लोक म्हणतात तो आमचा तो माणूस दिंड्या काढतो. दिंड्याच काढतो फक्त. तू दुसरं काय करतो. काय माणसं होतं त्याची सगळी का दिंडी आहे, मग तो दिंड्याच काढतोय ना. तू काय करतो. आणि दिंडी काढणारे माणसं बा कधी हरिपाठ करीत नाही, कधी काकडा करीत नाही. पावतीन पुस्तक सोडून ते दुसरं पाहतच नाही. गेले किती ना आले किती, गेले किती ना आले किती. हिशोबांच्या घरी बसले त्याला नादीच लावणार. साबुदाणा द्या, तांदूळ द्या. भुकाटच्या अभियान हरत नाही ते. 20 किलो तांदूळ घेऊनच बाहेर निघते. असं नाही ना ते. असं नाही झालं. मग आपण म्हणतो तो माणूस धार्मिक आहे. 8 दिवसात त्यानं एकदाही काकडा केला नाही. उठलं का वही किती जणांची राहिली तेवढी जमा करा. कोणच्या काही ते पहा. दिंडीच्या अगोदर 3 महिने सारखा हिंडतो गाडीवर. या बरं का. ट्रॅक्टर तुमचा टेम्पो तुमचा, आचेरी तुम्ही. ही परमार्थच करते नाही महाराज. आणि आपल्याला वाटतं ते धार्मिक आहेत. अजिबात नाही. आम्ही लहान असताना एक सिनेमा याचा गावात मुंडकं गुतवान मुंबई पहा. आम्ही लहान असताना गावात एक खोकड्यात मुंडकं यायचं आणि ते डबडं घेऊन यायचं ते गावात ते खोकं घेऊन आणि मुंडकं गुतवायचं आणि मुंबई पाहायची. आणि तेव्हा एकच जोडी गाजेल होती धर्मेंद्र आणि आमा. तेव्हा लई नामांकित जोड होती ती धर्मेंद्र आणि आमा. आणि त्याचं डबडं वाजवायचं धर्मेंद्र आला. काच धर्मेंद्र काच काय. आपल्याला तेव्हा 10 पैसे लागायचे. त्याला तिकीट किती 10 पैसे. मग 10 पैसे आपल्याला मिळतच नव्हते. रडा. मग रडताना आपली आई कानफटी द्यायची, बाप कानफटी द्यायचा. आई 10 पैसे द्यायची पण आपल्याला नव्हती देत. घालतोय मड्यावर. आपल्याला नव्हती घालतोय मड्यावर. बरं आपण 10 पैसे हातात घेतले का एका मुठीत पैसे. बरं पळायची पंचायत. दोन्ही हातानं पळावं तर एक हात चड्डीला लागत. चड्डीला जर हात लावला नाही तर आपण गावात चड्डी घरी म्हणजे चड्डी धरून पळा आणि मुंडकं गुतवा. गुतवलं का ते काच धर्मेंद्र काच काय ते चित्र याचं काळं लगेच एक जण म्हणतात संपले तुझे पैसे. धर्मेंद्र गेला मुंबई. तसे नादी लावायचे. तसं लोक फक्त नादी लागून परमार्थ करतात. हो नादी लागून. कीर्तनाला आले. कीर्तनकाराची गाडी मागून आली आणि नवरा बायको मागून गाडीवर आली आणि त्याची गाडी बंद पडली. म्हणून तो कीर्तनकारानं गाडी उभी केली आणि त्याच्या बायकोला म्हणला आता 1 किलोमीटर राहिले बसा आमच्या गाडीत तुम्हाला सोडवतो. ती म्हणली मला नका, मला नेऊ नका तुमच्या संग. का ती माया नादानं तर इथवर आली. मी जर केली राहील ते जातील घरी निघून.
नादाला ते तू राहिलं. नाही ना, तुम्ही परमार्थ असा या तळेकर परिवाराला मुळातच परमार्थाचा आहे. नाही तर असं घडत नाही महाराज. आता त्यासाठी मागील जन्माची भोग भोगून संपण्यासाठी आपल्याला जन्माला यावं लागतं. आता इथं थोडा घोटाळा आलाय. गाडी घेणं, बंगला बांधणं, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. त्यात काय वळवळ करायचं काही काम नाही. उसाला आलेला तुरा नवद माळ घालायचं नाही, गंध लावायचा नाही, काहीच नाही. नुसत्या लबाड्या. तुम्ही पहा महाराज, कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश महाराज. इस्टेट एवढे लोकांक जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धुर निघन. पोरं नाही त्यांना. आणि नदीच्या कडेला झोपडी, कालवाला त्याला नाही, 16 पोर आहे. 3 मोकळे 6 उघडीचे. खरं आहे का खोटं आहे बोला? नाही यांना पोरं नाहीत महाराज. आणि मेले सुद्धा सोयीचे नाहीत. आतापर्यंत एकही कोट्या दिवशी माणूस घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच मारला. आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि ती घालणार माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काही बिबट्या होता का झुंज? मग पडले म्हातारपणी वाट्याव. धोताळ नसता येणं, लंगुटी. काय उपयोग आहे त्याचा महाराज? आशा तळेकर परिवाराच्या मुळातच देहच कसा आहे. पवित्र तो देह आणि पुण्यवंत. आणि पुण्यवंत. सगळ्या महिलांना प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या. पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही मग का लावता? त्याचं उत्तर आहे का? पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरीत. 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. 18व्या अध्यायात घरी गेले उचकून घ्यायचं, आपल्याकडे नंबर सगळं घ्यायचं. 18व्या अध्यायामध्ये 102 नंबरची ओवी आहे. नलाटीचे लिहिले न मोडे का काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवण्याने. काळेपणा गोरेपणा कधी धुवून निघत शकत नाही. मला उत्तर तुम्हाला सांगायचं होतं. हा देह पवित्र करा. काय करायचंय जगात? म्हणून 2-3 गोष्टी नीट ऐका. गाथा नावाच्या मुलीच्या अभिष्टचिंतन आहे. तुमच्याला 2-3 गोष्टी महिला म्हणलं. तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. माणसं आता सगळी बसलेली माणसं आहे ना, स्टेजवरची खालची, माझ्या सगळं दुःखी माणसं आहे. मला कोणाला हसू नाही, कोणाला समाधान नाही. कोणी नुसती येडेवाणी ते खोकडा हातात घेऊन बसत्यात, सारखी बोटं चाळीत बसत्यात. भरमिष्ट झाली लोक. मला
कोणी कोणाशी बोलानं, कोणी कोणाशी हसायचं तर इंजेक्शन द्यायची वेळ आहे. हसत नाही. सगळ्या माणसांचं मानसिक संतुलन डॅमेज झालंय. तुमचं काय मत आहे? आनंद गमावून बसली लोक. मला गमावला आनंद लोकांनी फक्त पैसा कमावलाय, गाड्या घेतल्यात, काहीच नाही. मला बायका सोन्यानं वाकवल्यात, पण समाधान कुठे? प्रत्येक घरात संध्याकाळी कचकच आहे, कचकच. प्रत्येक घरात नुसत्या कुद्या आणि भांडणं. एक माणसाचं घर सुईचं राहिलं. त्याला एकमेव कारण आहे, सगळं कमावलंय लोकांनी, पण समाधान कमावलं नाही.